अव्वल दर्जा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। अंबर तालुक्यातील दाढेगावच्या पाणी प्रश्नावर राजू काकडे आक्रमक। दाढेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य राजू दशरथ काकडे यांनी अव्वल दर्जा न्यूजला दिलेल्या मुलाखतीत पाणी प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली। शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नांसाठी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार असा इशारा काकडे यांनी दिला। नेमका काय आहे पाणी प्रश्न आणि आंदोलनाची भूमिका काय, पाहुयात राजू काकडे यांनी अव्वल दर्जा न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत काय सांगितले। राजू दशरथ काकडे, सामाजिक कार्यकर्ता आणि दाढेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य। मी गलाटीच्या संदर्भात 2023 पासून भांडतोय शासन प्रशासनाला। 23 मध्ये 24 मध्ये माहितीचा अधिकार टाकला होता, त्याच्यामध्ये मला काही समाधानकारक उत्तर आलं नाही। त्याच्यामध्ये जे बैठका झाल्या मुंबईला, जे नेते जलसंपदा मंत्री ज्यांच्याकडे होते त्यांच्याकडे, तर काय एवढं काय समाधानकारक उत्तर नाही आलं। मी 8 दिवस पहिले निवेदन दिलं ऑफिसला, अंबडच्या पाटबंधारे ऑफिसला जालना, तर त्याच्यामध्ये काही समाधानकारक उत्तर नाही आलं। मग मी 12 तारखेला निवेदन दिलं। निवेदनामध्ये असं आहे की 17, 19, 21, 25 डाव्या कालवा आपलं वडीगोद्री तिथून त्या पाटामधून गलाटी धरणामध्ये असं निवेदन दिलं की तिथून पायी येणार मी चालत, कळशी भरणार, माझ्या डोक्यावरती घेणार कळशी भरून त्या काल्यामधून, डाव्या काल्यामधून, आणि पायी चालत माझ्या अंगाला बॅनर राहील बांधलेलं, असं आगळं वेगळं आंदोलन राहील आणि माझ्या अंगावरती बांधलेलं राहील बस। आणि परत आपल्या गलाटी धरणामध्ये तुम्ही बघतात पाठीमागं मी गलाटी धरणामध्ये सध्या उभा 4 ते 5% पाणी साठा राहिलेला आहे। डाव्या काल्यामधून जलसिंचन योजना ही 25 ते 30 वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना मांडते, संघर्ष समिती मांडते, यांनी लेखी दिलं पण याच्यात काही पाणी आलं नाही। म्हणजे जे डाव्या काल्यामधून सिंचन म्हणजे जे पाणी यायचं होतं ते आलं नाही, तर त्या संदर्भात भरपूर लढा दिला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आणि यांनी संघर्ष समितीनं। तर यांना लेखी देऊन मी त्याच्यामुळं मी पण माहितीचा अधिकार टाकला 2023, 24, त्याच्यामध्ये मला समाधानकारक उत्तर नाही आलं, त्याच्यामुळं मला हे आगळं वेगळं आंदोलन करावं लागलं। आणि पायी चालत येणार आहे 4 दिवस माझं आंदोलन राहील, 17, 19, 21, 25। माझं नाव राजू दशरथ काकडे, सामाजिक कार्यकर्ता, दाढेगाव, ग्रामपंचायत सदस्य।